नमस्ते बालमित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मराठी भाग 2 धडा 18वा पान नंबर 35 जननायक बिरसा मुंडा. तर चला सुरू करूया. जननायक जन म्हणजे कोण? जन म्हणजे जन म्हणजे माणसं. एक माणूस, दोन माणूस, गावातले सर्व माणसे, तालुक्यातली माणसे, जिल्ह्यातली माणसे, देशातली माणसे, जगातली सगळी माणसे. जन म्हणजे माणूस, जन. आणि नायक म्हणजे नायक, त्या माणसांचा प्रमुख. जसं मुलांचा प्रमुख मॉनिटर, तसं माणसांचा प्रमुख नायक. जननायक बिरसा मुंडा. जसं आपलं नाव आहे तसं या माणसाचं नाव आहे. बघा चित्रामध्ये, बिरसा मुंडा. बिरसा मुंडा हे जे नाव आहे, त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की काय केलं या माणसाने की तो माणूस या माणसांचा नायक झाला. तुम्हाला आवडेल का माणसांचं नायक व्हायला? हो, खूप आवडेल. खूप आवडेल. चालेल, मग बघू आपण यांनी कसं मिळवलंय. त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करत राहावं लागेल नायक होण्यासाठी. मी धडा वाचतो, तुम्ही धडा उघडा, बोळीवर बोट ठेवा. बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाना व कर्मी या आदिवासी दाम्पत्याच्या पोटी झाला. सुगाना आणि कर्मी हे दोघं नवरा बायको, आई वडील त्या माणसाचे. आणि त्या बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875ला झाला. 14 नोव्हेंबरला बालदिन असतो आणि बालदिनाच्या दुसऱ्या दिवशी, जसं तुम्ही म्हणू शकता, पौरवी कडलक हिचा जन्म 10 नोव्हेंबर 2012 रोजी इथे झालेला होता. संगमनेर येथे झाला. त्यांचे जन्मगाव ओली हातूचे रांची जवळ आहे. बिरसाचे आईवडील शेतमजूर होते. घरची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. म्हणजे कशी? गरिबीची. गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले. तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक म्हणजे 4थी पर्यंत, माध्यमिक म्हणजे 10वी पर्यंत. त्यानंतर शिक्षणाबरोबरच आता प्राथमिक म्हणजे 8वी पर्यंत झाले, पूर्व प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंत, प्राथमिक म्हणजे प्राथमिक म्हणजे पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी, प्राथमिक म्हणजे 5वी पर्यंत, आणि उच्च प्राथमिक म्हणजे 8वी पर्यंत. त्याच्या पुढलं माध्यमिक 9वी 10वी, आणि उच्च माध्यमिक म्हणजे 11वी 12वी, आणि मग कॉलेज 3 वर्ष, मग डिग्री होतो माणूस. शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत आणि नृत्याची विशेष रस होता. तो काळ पारतंत्र्याचा होता. म्हणजे इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावर. संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते. इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. म्हणजे जे जंगलात राहणारे लोक होते त्या लोकांचा हक्क आहे जंगलवर. जंगलातला डिंक गोळा करणे, जंगलातल्या फळं वगैरे गोळा करणे, पडलेली निसर्गानं पडलेली झाडं तोडणे, हा त्यांचा अधिकार होता. जंगल संपत्ती म्हणतात त्याला. परंतु त्यांनी तो नाकारला होता. त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध असंतोष म्हणजे असंतोष निर्माण झाला होता. मग 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. म्हणजे पाऊसच पडला नाही. दुष्काळ पडणं म्हणजे पाऊसच पडला नाही, अन्नधान्य पिकलं नाही, झाडांना पाणी नाही, पशुपक्ष्यांना पाणी नाही, असा भीषण म्हणजे खूप मोठा दुष्काळ. उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले. काही लोकांना जेवायलाच मिळालं नाही, लोक मरून गेले. तशातच ब्रिटिशांनी जमीनदार व जहागीरदारांकरवी शेतकऱ्यांवर आवाजावी शेतसारा लावला होता. त्याविरुद्ध बिरसाने वेळोवेळी जनआंदोलन केले. त्यामुळे संतप्त होऊन इंग्रज सरकारने 1895 मध्ये बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली
अटक केलं इंग्रजांनी त्यांना आणि त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. त्याच तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध उलगुलान पुकारला. उलगुलान म्हणजे संघर्ष, इंग्रजांविरुद्ध लढायचं. आर्थिक म्हणजे आदिवासींना पैसे मिळाले पाहिजे, आदिवासींचा वन का जंगलावरचा हक्क मिळाला पाहिजे, म्हणजे सामाजिक. उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्वांनी उठाव करायचा, एकाच वेळी घराच्या बाहेर पडायचं आणि इंग्रजांच्या कचेरीजवळ जाऊन बसायचं. चालते व्हा, आमचे हक्क आम्हाला द्या. मग 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. पारंपरिक शस्त्र म्हणजे त्यांच्याकडे बंदूक नव्हती, इंग्रजांकडे बंदूक होती, पण त्यांच्याकडे गोफण होती. गोफण म्हणजे दगड मध्ये लावून असे आहे ना, गलवर होती. पारंपरिक दगडाची हत्यारं होती, ही अशी लाकडाची हत्यारं होती. आणि बिरसांनी जरीस आणले होते. ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही. 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी फक्त 25च वर्ष जगले ते, परंतु त्यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले. ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधही बंड पुकारले. त्यामुळे आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. मग 1990 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला आणि या भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी म्हणून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार म्हणजे खूप अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोक त्यांना जननायक हा किताब दिला. जननायक. तर बिरसा मुंडांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 9 जून 1900 साली झाला. तर सर्व धडा वाचायचा, याच्यातील अवघड शब्द लिहून काढायचे, मला फोन करून विचारायचा प्रत्येक शब्दाचा अर्थ. चॅनल सबस्क्राईब करा, प्रश्न उत्तर लिहा. ओके, थँक्यू व्हेरी मच.